भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातल्या लिंकिंग प्रकाराबाबत अत्यंत खळबळजनक आरोप काल केले होते। राज्यामध्ये 30 अधिकारी आहेत, त्यांच्या नावाने 43 कंपन्या आहेत। सरकारमध्ये नोकरी करताना नातेवाईकांच्या नावांवर, पत्नीच्या नावावर कंपन्या करण्यात आल्याचं सुरेश धस यांनी आरोप करत म्हटलेलं होतं। कृषी विभागाचा आका किरण जाधव असल्याचंही धस म्हणाले होते। किरण जाधवच्या काळात हजारो परवाने दिले गेल्याचं आमदार धस यांनी आरोप करत म्हटलं होतं। त्याच किरण जाधव यांच्या कार्यालयात लोकशाही मराठी पोहोचलेली होती, मात्र किरण जाधव माध्यमांचे प्रतिनिधी येणार म्हणून तिथून निघून गेले। कार्यालयीन वेळ असतानाही किरण जाधव हे त्यांच्या केबिनमध्ये उपलब्ध नव्हते। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी याचा आढावा घेतला। कृषी विभागामध्ये लिंकिंग प्रकाराबाबत गैरप्रकार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला होता आणि हा आरोप किरण जाधव जे कृषी उपसंचालक आहेत आणि दक्षता पथकाचे प्रमुख आहेत यांच्यावर हा आरोप केलेला होता आणि मोठा गैरव्यवहार यामध्ये झाल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि सध्या आपण याच कृषी कार्यालयाच्या भागामधलं जे दक्षता पथकाचं किरण जाधव यांचं कार्यालय आहे या ठिकाणी आलेलो आहोत, पण इथं किरण जाधव हे उपस्थित नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच काही माध्यमं या ठिकाणी आल्यानंतर ते इथून निघून गेलेले आहेत आणि सध्या तरी ते या ठिकाणी नाहीत। आपणही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधतोय, मात्र ते फोन उचलत नाहीयेत आणि त्यामुळे नेमके आता किरण जाधव हे कुठे गेलेले आहेत हा प्रामुख्याने प्रश्न आहे। आणि जे आरोप सुरेश धस यांनी त्यांच्यावरती केलेले आहेत त्याच्यावर खरं तर त्यांनी स्पष्टीकरण देणं हे अपेक्षित आहेत, मात्र सध्या माध्यमांना पाहून त्यांनी या ठिकाणावरून पळ काढल्याचं पाहायला मिळते। पण जे आरोप सुरेश धस यांनी केलेले आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केलेली आहेत। एकूण राज्यामध्ये 30 अधिकारी आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या 43 कंपन्या असल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे आणि त्यातीलच दक्षता विभागाचे प्रमुख असलेले किरण जाधव ज्यांची ही केबिन आपण पाहतोय, पण सध्या ते केबिनमध्ये उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत त्याच्यावर ते नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण आता हा सगळा कार्यालयीन वेळ असताना सुद्धा किरण जाधव मात्र त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याचं लोकशाही मराठीच्या पाहणीत समोर आलेलं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।